तर सध्या राज्यामध्ये पेट्रोल आणि डिझेलची नेमकी काय परिस्थिती आहे, ग्राहकांचं काय म्हणणं आहे, हे सगळं आपल्याला जाणून घ्यायचं आहे। 3 जिल्ह्यांमधून आपले 3 रिपोर्टर सध्या आपल्या सोबत आहेत। पुण्यामधून मिकी घई आपल्या सोबत आहेत, छत्रपती संभाजीनगरमधून कृष्णा केंडे आपल्या सोबत आहेत आणि नागपूरमधून तुषार कोळे आपल्या सोबत असेल। सुरुवातीला जाणार आहोत पुण्यामध्ये। मिकी आपल्या सोबत आहे। मिकी, पुण्यामध्ये काय स्थिती आहे? पुरेसं पेट्रोल डिझेल उपलब्ध आहे का आणि जे वाढते दर आहेत तर त्याचा कसा परिणाम होतोय? तर गेल्या 10 दिवसात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये ही तिसऱ्यांदा वाढ होती आणि त्यामुळे साहजिकच लोकांमध्ये चीड असणं, नाराजगी असणं हे या ठिकाणी दिसून येतंय। आता तरी जर आपण बघितलं तर पुणे शहरामध्ये पेट्रोल आणि डिझेल हे त्या ठिकाणी व्यवस्थित उपलब्ध आहेत। सगळे पेट्रोल पंप सध्या सुरू आहेत, मात्र ग्रामीण भागांमध्ये अनेक ठिकाणी पेट्रोल मिळत नाहीये। आजचे दर जर आपण बघायला गेलो तर जवळपास पेट्रोल 90 पैशांनी वाढलंय, तर डिझेल देखील 91 पैशांनी वाढलेलं आहे। आणि आजचे दर जर आपण बघितलं पेट्रोलचे तर जवळपास 108.76 एवढे आहेत, तर 95 डिझेलचे आहेत 95.34 अशा पद्धतीने डिझेल आणि पेट्रोलचे दर पाहायला मिळत आहेत। सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला चांगली झळ बसताना दिसते। काही लोक सकाळी लवकर इथं डिझेल आणि पेट्रोल भरण्यासाठी आलेत, त्यांच्याशी बोलूयात। दादा, तुम्ही आताच पेट्रोल टाकलं, त्याला विचारलं का बदल झालाय काही दरांमध्ये? झाला म्हणले आता किती वाढलेत? 92, आता 3 रुपये पर मागच्या आठवड्यात वाढले, आता 92 पैसे काहीतरी वाढले म्हणतात। तर आता एकदम परवडत नाही, आता खूप हे व्हायला लागले, सर्वसामान्य लोकांचे खूप हाल व्हायला लागले। आता काय करता? मी भाजीचा व्यवसाय करतो। मग आता भाजींचे दरही वाढले? बारींचे दर पण वाढलेले आहेत, सगळे टमाटे वाढलेले आहेत, भेंडी वाढलेली आहे, सगळे दर सर्वसामान्य ते पण परवडत नाही। हे सर्वसामान्य नागरिकांचे, ते भाजी ते विक्रेते आहेत। मॅडम, तुम्ही पेट्रोल टाकलं, पुन्हा एकदा आज दर वाढलेले आहेत पेट्रोलचे, कशा पद्धतीने आता मॅनेज करणार सगळ्या या गोष्टी कशा? आता हे होतच राहणार आहे, त्यामुळे ते मॅनेज थोडंफार पेट्रोल वापरामध्ये कपात करावी लागणार आहे। हां, बस एवढंच। म्हणजे तुम्ही प्रयत्न करताय सध्या? येस 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 ऑफकोर्स येस। म्हणजे तुम्ही हे एक्सेप्ट केलंय की पेट्रोलचे दर वाढतच राहणार आहेत अशा पद्धतीने? ते वाढतच नकोत राहायला, पण वाढत आहेत, त्यामुळे कपात करणं आवश्यक आहे असं माझं मत आहे। हां, तुम्ही त्या जे सॅलरी आहे, जे आमदान आहे, त्याच्यामध्ये मॅनेज करण्याचा प्रयत्न करताय। बरेच लोक पुन्हा एकदा आज पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेत, कशा पद्धतीने तुम्ही बघताय याच्याकडं? फटका कसा बसतो खिशाला तुमच्या? देखिए पेट्रोल तो भाव बहुत बढ़ गया, प्रॉब्लम तो हो रही है पेट्रोल का। पेट्रोल की प्रॉब्लम हो रही है ना, इतना भाव। सब जगह मिल रहा है पेट्रोल फिर अभी? नहीं, कोई कोई जगह बोलता है नहीं है, और इधर तो जो भी आता है मिलता है, लेकिन 1 रुपया ज़्यादा हो गया, भाव बढ़ गया। बघतोय आपण हे सर्वसामान्य नागरिकांचे सकाळी सकाळी पेट्रोल भरण्यासाठी जे कामानिमित्ताने घराच्या बाहेर पडतायत आणि अशा पद्धतीने ह्यांनी देखील आता पेट्रोल भरले। दादा, तुम्ही पेट्रोल भरलं, काय तुम्हाला वाटतं? दर तर वाढत चालले? दर वाढत चाललेत, पण जेवढं आवश्यक लागतंय कमीत कमी जरी वापरलं तरी जेवढं आवश्यक आहे तेवढं तर भरायला लागणारच आहे पेट्रोल। पण खिशाला म्हणजे पगार तर वाढत नाहीये ते तर आहेच आहे, पगार वाढत नाहीयेत, पण थोडं किमती वाढत चालल्यात। अर्थात जर आपण बघितलं तर हे अशा पद्धतीने सर्वसामान्य नागरिकांच्या रिॲक्शन्स आहेत, मात्र लोक या ठिकाणी समजून देखील घेत आहेत ज्या पद्धतीने परिस्थिती आहेत। विविध देशांची युद्धाची पार्श्वभूमी आहे आणि त्यामुळं लोक कमी वापरायचा प्रयत्न करत आहेत। तिथं जास्त गरज असेल कुठं या ठिकाणी कारपुलिंग देखील केली जाते, अशी परिस्थिती पुणे शहरामध्ये आहे। मात्र आज जरी दर वाढलेले आहेत, साहजिकच याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसतोय। नक्कीच याचा फटका आता सर्वसामान्य नागरिकांना थेटपणे सहन करावा लागतोय।